काल आज सातत्यानं आमच्या शिवसेनेसोबत चर्चा चालू आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा होत आहे. शेवटी इतकी मोठी महानगरपालिका आहे, एवढा मोठा या शहराचा आपण पाहतो की व्याप आणि या सगळ्यामध्ये संख्येचा विचार करता निश्चितपणे काही जागांच्या बाबतीत आमची चर्चा ही अंतिम टप्प्यात आली. अनेक जागांच्या विषयात आमची निश्चिती झालेली आहे. तुम्हाला उद्यापर्यंत निश्चितपणे आमची युती अंतिम झालेली दिसेल. त्यामुळे थोडं बहुत शेवटी कसं असतं, ही युती करायची म्हणजे चर्चा दोन्ही बाजून असतात. त्यांचा प्रस्ताव आमचा प्रस्ताव कमी 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 एकमत होत होत शेवटी आता आम्ही अंतिम टप्प्याकडे आलोय. त्यामुळे उद्या ही युती झालेली आपल्याला दिसेल. कुठेही आमच्यामध्ये अगदी थोडंफार राहतं, पण कुठलाही बेबनाव नाही, कुठलाही विसंवाद नाही. निश्चितपणे आपल्याला पुढच्या काही काळामध्ये 1-2 दिवसात युती आमची अंतिम झालेली कळेल. प्रस्ताव येतं त्याच्यावरती आम्ही काम करतोय. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कसा मार्ग काढता येईल हा सामंजस्याने विचार करतो. आजही सकाळी आमच्या सगळ्यांचं शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा चालू आहे. माननीय निलमताई असतील, उदय सामंतजी असतील, इकडे मी आहे, चंद्रकांत दादा, आम्ही सगळे एकमेकाशी बोलतोय. आमचे अध्यक्ष आहेत, गणेश, सगळे बोलतायत. त्यामुळे निश्चितपणे त्याच्यात मार्ग निघेल. मला वाटत नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती महाराष्ट्रातल्या 29च्या 29 महापालिकेमध्ये झालेली आहे. त्यामुळे असं कुठलंही मला वाटत नाही की कुठला वेगळा विचार किंवा वेगळा प्रस्ताव कोणी दिला तर त्याला शिवसेना काही त्याच्यामध्ये कुठलाही विचार मला वाटतं पुढे जाणार नाही. आम्ही नागपूर सहित म्हणजे जिथे कधी आजपर्यंत शिवसेना भाजपची युती नव्हती झाली तिथे सुद्धा आमची युती झाली आहे. त्यामुळे 29 महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे 100% लढणार. आता शिवसेनेत काय झालं हे मला इथं माहिती नाही, पण मला वाटतं तो संपेल. त्यांचाही विषय त्यांच्यामध्ये काय चालू आहे, आमच्यामध्ये चालू आहे, पण युती म्हणून आमचा उद्या विषय संपून जाईल.